नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 6 सप्टेंबर भागामध्ये पोलीस प्रकरण झाल्यापासून समर आणि स्वानंदीला जाणीव होते की यामध्ये ना समर राजवाडीची चूक आहे ना स्वानंदीची। समर आता स्वानंदीला फोन करतो आणि भेटायला बोलवतो। त्यावेळेस मात्र खूप पाऊस येत असतो। समरला भेटायला जाण्यासाठी स्वानंदी गाडीची वाट बघत असते, पण पाऊस आल्यामुळे ती पर्स डोक्यावर पकडते। तेवढ्यात गाडीतून समर येत असतो। तो आता स्वानंदीला बघतो आणि छत्री घेऊन खाली उतरतो, पण स्वानंदीचं काही लक्ष नसतं। समर जातो आणि तिच्या डोक्यावर छत्री पकडतो, पण त्या छत्रीमध्ये दोघं पण जवळ येतात, पण कुणी काही बोलत नाही। स्वानंदी आता छत्रीतून बाहेर जाते आणि पुन्हा पर्स डोक्यावर पकडते, पण समर पुन्हा जातो आणि पुन्हा डोक्यावर छत्री पकडतो। ते दोघं आता एका रेस्टॉरंटमध्ये जातात। स्वानंदी बसते, पण समर काही लगेच खुर्चीवर बसत नाही। तो आता टिश्यू पेपर घेतो, पहिले खुर्ची पुसतं आणि नंतर टेबल। स्वानंदी नाकाला रुमाल लावते आणि त्याच्याकडे बघत असते। समर म्हणतो, हां आता झालं क्लीन। तो खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, आता मुद्द्याचं बोलूया। उद्या बरोबर 12 वाजता मी तुमच्या घरी येतो, नंतर आपण सविस्तर बोलूया। त्यानंतर 1:13 माझी मीटिंग आहे। स्वानंदी म्हणते, घड्याळात तुम्ही घड्याळ, तुमचं सगळं ठरलं आहे ना, मग मला का सांगताय? समर म्हणतो, माझं जे ठरलं ते तुम्हाला पण कळायला हवं ना। स्वानंदी म्हणते, कमाल आहात तुम्ही कमाल। तो ठरलं तर उद्या 12 वाजता मी तुमच्याकडे येतो। आता दोघं पण बाहेर पडतात ते एका छत्रीतून, पण वारा येतो आणि छत्रीच उडून जाते। आता समर आणि स्वानंदी पावसाने भिजत असतात, पण तेवढ्यात स्वानंदीचा पाय घसरतो आणि ती पडायला लागते। पण त्याच वेळेस समर तिला अलगद पकडतो आणि आता दोघं एकमेकांकडे बघत राहतात। स्वानंदी बराच वेळ समरच्या कुशीत असते, पण नंतर तिला शिंका चालू होतात। तरी समर स्वानंदीची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।